आता आपण प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर 2 बघूया. लाईन L टचेस अ सर्कल विथ सेंटर O at point P. If radius of the circle is 9 cm, answer the following. असा क्वेश्चन आला आपल्याला तर छानच आहे. 1 2 3 प्रत्येकाला 1 मार्क म्हणजे 3 मार्काचा क्वेश्चन होईल किंवा 2 मार्क मिळतील, 2 क्वेश्चन्स असतील. तर आता बघूया. आपल्या इथे त्यांनी दिलेली आहे फिगर, आपल्याला कळलेलं आहे. ओ हा त्याचं सेंटर आहे आणि एल ही काय आहे, त्याची टँजंट आहे आणि ती पी पॉईंटमध्ये त्याला टच करते आहे. म्हणजे ओ पी जर आपण पकडला तर तो काय येणार आहे, रेडियस येणार आहे. मग व्हॉट इज डिस्टन्स ऑफ ओ पी अँड वाय. आता जेव्हा आपण ओ पीचा आन्सर लिहितो अर्धा मार्क आणि वाय लिहू तेव्हा अर्धा मार्क, असा 1 मार्क आपल्याला मिळणार आहे. तर आपण आन्सर लिहूया. डिस्टन्स ऑफ ओ पी इज 9 सेंटीमीटर बिकॉज रेडियस ऑफ द सर्कल इज 9 सेंटीमीटर. ओ हा सेंटर आहे, पी हा टँजंटचा पॉईंट जरी असला तरी टचेस ऑन द सर्कल, म्हणजे पीपर्यंत लाईनची वळणा तेव्हा ती रेडियसच असणार आहे. सेकंड क्वेश्चन आहे आपला. इफ डिस्टन्स ऑफ ओ क्यू इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, वेअर डज द पॉईंट क्यू lie. Distance of OQ is equal to 8 cm, radius is 9 cm. Therefore distance OQ is lesser than radius. Therefore point Q lies in the circle. कुठेतरी असा इथे कुठेतरी तो आपल्याला येताना दिसेल, कारण रेडियसपेक्षा तो कमी आहे. म्हणजे तिथून तो रेडियसपेक्षा सर्कलपेक्षा तो कुठेतरी 1 सेंटीमीटर आतमध्ये आपल्याला येऊ शकेल. आता बघूया. थर्ड क्वेश्चन आहे आपला. इफ डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉईंट आर लाईन ऑन लाईन एल. ॲट वॉट डिस्टन्स विल ईच ऑफ देम बी फ्रॉम पॉईंट पी. काय काय सांगितलेलं आहे. Distance of OR is equal to 15 cm. Both sides of point P means left side and right side of point P. Point R lies on line L. Line L touches a circle with center at point P. Therefore, line L is tangent. Tangent is perpendicular to the radius. Perpendicular आहे म्हणजे 90 डिग्री आहे. म्हणजे आपण पायथागोरसचा थेरमनी लावू शकतो की डिफरन्स किती असू शकेल, किती पॉईंट तो लांब असू शकेल. ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू, आता ओ आर आपली काय येणार आहे, तर आपली ओ आर जी आहे ती हायपोटेनस येणार आहे. ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस आर पी स्क्वेअर. आता आपल्याला आर पी स्क्वेअर जो आहे तोच काढायचा आहे. त्यावरती बघूया कसा पॉईंट आपल्याला दिसेल. इथे कुठेतरी तो आपल्याला दिसेल, इथे कुठेतरी तो आपल्याला दिसेल. त्याने सांगितलेला बोथ साईड येतो आहे. आपण म्हणतो बोथ साईड येतो. त्याने विचारतो आपल्याला की कुठल्या साईडला तो येईल ते सांगा आणि त्याचं किती लांब असेल, डिस्टन्स किती असेल तो सांगा. मग आपण म्हणालो की बोथ साईडला येऊ शकतो, कारण काय आहे, डिस्टन्स जास्त आहे रेडियसपेक्षा, म्हणजे तो बोथ साईडला येऊ शकतो आहे. ओके. मग आपल्याला पी आर शोधतो. मग ती आपली राईट हँड साईडला असो की ती आपली लेफ्ट हँड साईडला असो, आपल्याला पी आर शोधायचा आहे. मग आपण पी आर शोधण्यासाठी पायथागोरस थेरम लावलेला आहे. 15 स्क्वेअर आपण त्याची जी डिस्टन्स आहे किंवा आपण त्याचा जो दिलेला मानक आहे तो लिहून घेतलेला आहे, किंवा आपण त्याला म्हणूया त्याने जो आपल्याला दिलेली आहे तशी डिस्टन्स ती लिहून घेऊया. 15 स्क्वेअर इज इक्वल टू 9 स्क्वेअर प्लस आर पी स्क्वेअर. 15चा स्क्वेअर 225, 9चा स्क्वेअर 81, मायनस करता आन्सर आलं 144 आर पी स्क्वेअर. आपण स्क्वेअर रूट काढून टाकला तर आन्सर आलं 12 आर पी. म्हणजे देअरफॉर 12 इज इक्वल टू आर पी. Therefore, point R will 12 cm far from point P. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. In figure 3.83, M is the center of the circle and segment KL is a tangent segment.
If MK is equal to 12, KL is equal to 6 in the root 3, then find radius of the circle and measures of angle K and angle M. कशी आहे बघा, टँजंट आहे KL, म्हणजेच आपण थोडक्यात तिला असंही म्हणू शकतो, एल आपल्याला कसा दिसतो आहे, टँजंट आहे म्हणून परपेंडिक्युलर दिसतो आहे, म्हणजे MK आपली हायपोटेनस येऊ शकते, ML आपली रेडियस आहे. मग अशा प्रकारे आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो, कारण रेडियस ऑफ द सर्कल आपल्याला काढायचा आहे. MK दिलेली आहे, KL दिलेली आहे, आता आपल्याला रेडियस काढायचा आहे. ओके, आणि मग मेजरमेंट ऑफ अँगल K अँड M काढायचं आहे. सगळे प्रश्न आपण लिहून घेतलेले आहेत, गिवन लिहून घेतलेला आहे. आता फर्स्ट क्वेश्चन आहे रेडियस ऑफ द सर्कल, किंवा आपण म्हणूया ML इज इक्वल टू व्हॉट, असा क्वेश्चन आला तर आता इथे रेडियस ऑफ द सर्कल दिले, तर आपण रेडियस ऑफ द सर्कलच लिहायचं आहे. M इज अ सेंटर, KL is a tangent, point L is a contact point, therefore ML is a radius. By Pythagoras theorem, MK square is equal to ML square plus KL square. आपल्याला दिलेले जे पॉईंट्स आहे, दिलेले जे काही आपल्याला मेजरमेंट्स आहेत ते लिहून घेतलेले आहेत. MK आहे 12 आणि KL आहे 6 इन द रूट 3, त्याचा स्क्वेअर आपल्याला करायचं, म्हणजे काय आन्सर आहे 12 स्क्वेअर इक्वल टू ML स्क्वेअर प्लस 6 इन द रूट 3 द होल स्क्वेअर. 12चा स्क्वेअर आला 144. आपल्याला 6 इन द रूट 3चा जो स्क्वेअर काढायचा तर आपण काय करणार आहोत, 6चा स्क्वेअर आपला आला 36 आणि इन द रूट 3चा स्क्वेअर आपल्याला काय लिहायचंच नाही आहे, डायरेक्ट 3 लिहायचा आहे. लक्षात राहील, 36 3जा आपल्याला करायचं आहे. 108 आन्सर आले. 144मधून 108 मायनस आले, आन्सर आलं 36. 36चा स्क्वेअर रूट आहे आपला 6, म्हणजे काय झालं, देअरफॉर 6 इज इक्वल टू ML, म्हणजेच आपला रेडियस काय आहे, रेडियस ऑफ द सर्कल काय आहे ML. आता आपण जर का ML दिलेला असेल तर ML लिहा, किंवा जर का तुम्ही रेडियस ऑफ द सर्कल असेल तर खाली सेंटेन्स लिहा, देअरफॉर रेडियस ऑफ द सर्कल इज 6 युनिट्स. आता आपल्याला काढायचा आहे मेजरमेंट ऑफ अँगल K अँड अँगल M. अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री इक्वल टू इन द रूट 3 अपॉन 2 इंटू हायपोटेनस. आता आपली हायपोटेनस किती त्यांनी दिलेली आहे, आपली हायपोटेनस काय होती, MK होती. MK त्याने आपल्याला किती दिलेला आहे, 12 दिलेला आहे. आणि आपण पकडलं तर काय झालेलं आहे, 12 इन द रूट 3 अपॉन 2 इंटू 12. मग आपला आन्सर आलं आहे 6 इंटू 6 इन द रूट 3 आन्सर आलेला आहे. 6 इन द रूट 3 आन्सर आपला कशाचं दिलेलं आहे, KLचं दिलेलं आहे. मग त्याच्या अपोजिट अँगल कोणता आलेला आहे, अँगल M, म्हणून आपला अँगल M किती आलेला आहे, 60 डिग्री आलेला आहे. KL इज 6 इन द रूट 3, देअरफॉर अँगल M इज इक्वल टू 60 डिग्री. अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेनस. हाफ इंटू हायपोटेनस म्हणजे 12चा हाफ म्हणजे 6 झालेला आहे. तर आपण ML जी आहे ती शोधून काढलेली आहे 6, म्हणजे ML आपली कुठे आहे, ही आपली ML आहे. त्याच्या अपोजिट साईडचा अँगल कोणता आहे, K आहे. म्हणजे मग काय झालं, ML इज 6, देअरफॉर अँगल K इज इक्वल टू 30 डिग्री.